जयदीप आणि गौरी म्हणजेच अधिराज आणि नित्या, पहिलं तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक्यू. कसे आहात दोघे? खूप छान, कमाल, मस्त. मस्त मजेत. आपण शेवटच्या दिवशी भेटलो होतो, जयदीप आणि गौरी म्हणून आपण इंटरव्ह्यू केले होते आणि दोघांना वेगळं करून आपण इंटरव्ह्यू केले होते. त्यामुळे लोकांचे खूप कमेंट्स आले होते की तुम्ही दोघांना एकत्र घेऊन आम्हाला इंटरव्ह्यू दोघांचा बघायचा आहे. सो आज आपण दोघांना एकत्र आणून आज इंटरव्ह्यू करतोय. सो पहिले तर प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की तो सीन म्हणजे शेवटच्या दिवशी जो सीन केला तो कसं शूट झाला होता त्याबद्दल काय सांगाल? कारण कसं आहे की रक्त आणि हे ते खूपच लोकांना ते टच होऊन गेलं. सो तो सीन कसं झाला होता? सगळ्यात आधी तर प्रेक्षकांचे आभार की त्यांनी कमेंट करून चांगला फीडबॅक दिला आहे तुम्हाला की जयदीप गौरीचे वेगवेगळे इंटरव्ह्यू नका घेऊत, एकत्र त्यांना एका फ्रेममध्ये दाखवा. सो आय एम व्हेरी हॅपी अँड वी आर ब्लेस्ड की प्रेक्षक आमच्या जोडीवर एवढं प्रेम करत आहेत. आधी जयदीप गौरीवर प्रेम करायचे, आता नित्या आणि अधिराजवर प्रेम करत आहेत. तर सगळ्यात आधी प्रेक्षकांचे खूप खूप आभार, खूप मोठं थँक्यू. आणि त्या सीनबद्दल काय सांगू, आय थिंक आता महिनाभर झाला तो सीन शूट करून आणि खूप भावूक क्षण होते ते आमच्यासाठी. शेवटचा दिवस, सगळ्या बाकी इतर को ॲक्टरसोबत शेवटचा दिवस. सॉरी, मग तू माईक पकडून ठेवलंस, मी विसरलो. सो सवय नव्हती ना मला माईक पकडायच्या आधी. सो सगळे को ॲक्टर्स आम्ही एकत्र होतो. तो शेवटचा दिवस होता आणि जसं मी आधी म्हणालो खूप भावूक झालो होतो आम्ही. आणि त्यानंतर परत कधी मालिकेत भेट होणार नव्हती आमची. आणि सीन पण तो आम्ही दुपारी सुरू केलेला आणि त्या पर्टिक्युलर डेला आम्ही दुपारी शूट सुरू केलं आणि सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही शूट करत होतो. आणि कोणालाच घरी जावं असं वाटत नव्हतं की ते मालिकेत म्हणजे सगळे मेले आहेत, रक्त वगैरे लागले अंगावर, पण कोणालाच फ्रेश होऊन घरी जावं असं वाटत नव्हतं, एकमेकांची साथ सोडावीशी वाटत नव्हती. तर खूप भावूक क्षण होता. गिरिजा? आमच्याकडे तो एकतर सीन थोडा लेट आला, स्क्रिप्ट लेट आली. म्हणजे सिक्वेन्स थोडाफार आम्हाला माहिती होता पण स्क्रिप्ट लेट आली आणि त्याच्या आधी आम्ही दुसरे सीन्स करत होतो आणि तो पर्टिक्युलर सीन आम्ही संध्याकाळनंतर सुरू केला. ॲक्च्युली 12 नंतरच सुरू केला रात्री. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचायला घेतली तेव्हा अक्षरशः काटा येत होता आणि असं होतं की नाही शूट करू शकत, नाही होऊच नाही शकत. पण लिहून आलं होतं आणि ते करणं भाग होतं. आणि त्या दिवशी पण बरेच इंटरव्ह्यू सुरू होते. सो जेव्हा आम्ही आलो तेव्हा खरंच असं वाटत नव्हतं की आज लास्ट डे आहे सीझन 1चा असं मी म्हणेन. म्हणजे नेहमी जसं आम्ही येतो, भेटतो, शूट करतो तसंच वाटत होतं. पण अजूनही बरेच इंटरव्ह्यूसाठी आले होते तर तेव्हा मग थोडं असं वाटायला लागलं की खरंच आज फर्स्ट सीझन संपतो आहे आणि आमचं जयदीप गौरी म्हणूनसुद्धा आमचा शेवटचा दिवस आहे, सगळ्या बाकीच्या कलाकारांचा पण शेवटचा दिवस आहे. तेव्हा ते थोडं फील व्हायला लागलं. आणि जेव्हा मी म्हटलं ती स्क्रिप्ट आली आणि वाचायला घेतलं तर तेव्हा खरंच असं होत होतं की नाही करू शकत आम्ही. आणि हे मस्करीत पण म्हणत होते की म्हणजे जे इतर कलाकार जे आत्ता सेकंड सीझनमध्ये नाही आहे ते मस्करीतही म्हणत होते की नाही आम्हाला किती मारा आम्ही मरणारच नाही असं ते चालू होतं. पण तो सीन शूट केला आम्ही आणि 3 वर्ष एकत्र होतो आम्ही, एका फॅमिलीसारखे होतो. अजूनसुद्धा एक फॅमिलीच आहोत आम्ही. जरी ते आता इथे मालिकेत नसले, सेटवर नसले तरी आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतोच आणि पुढे सुद्धा राहू. पण आपण रोज एकमेकांना भेटतो आणि अचानक एके दिवशी आपल्याला कळते की आता उद्यापासून आपली भेट सतत होणार नाही आहे. तर तेव्हा आपण कुठेतरी इमोशनल होतो. सो डेफिनेटली आम्ही त्यांना मिस करतो आहे. पण नवीन जे कलाकार आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आहे. नक्कीच माझा पुढचा प्रश्न तोच होता. कारण आम्ही जेव्हा आलो तेव्हा मंदार आणि गिरिजाला भेटल्यावरती असं वाटतं की अजून कोणतरी येईल आणि आपल्याला हाय करेल. कारण ती एक सवय झाली होती की उदय देवकी या सगळ्यांना भेटायची सवय झाली होती. तर आम्हाला चुकल्यासारखं आज वाटायला लागलं. तर तुम्हाला कसं वाटत असेल त्यावेळी जेव्हा नेक्स्ट डे होता? नेक्स्ट डे बॅक ऑफ द माइंड होतं की बाकी सगळे आता नवीन कलाकार असणार. पण तेव्हा मी फ्रँकली स्पीकिंग तेव्हा कॅरेक्टरच्याच ह्याच्यात होते. कारण की नवीन कॅरेक्टर आणि गौरी आणि नित्या खूप वेगळे आहेत त्यामुळे त्याच्यामध्येच होते मी की कसं आपल्याला करता येईल. आम्हाला लाईटचं पण थोडंसं लिमिट होतं कारण आमचे डेचे सीन्स होते. सो लाईट जायच्या ते सगळं संपवायचं होतं. असं बरंच सुरुवातीच्या काळात तसं असल्याकारणाने ते कुठेतरी
विसरून जायला झालं की नवीन कलाकार आहेत किंवा आणि मुळात नवीन म्हणायची गरजच नाही, कारण त्या सगळ्यांना तुम्ही ओळखता आणि आम्ही ओळखतो. आधीपासनं ओळख आहे आमची, अधेमध्ये भेट होत असते आपल्या स्टार प्रवाहाच्याच इव्हेंट्समुळे. त्यामुळे अनोळखी असे नाही आहेत ते, फक्त आता रोज भेटणं होतं आहे आणि त्यांना जवळून आम्ही अजून ओळखतो आहे किंवा जाणून घेतो आहे किंवा आमची रोज भेट होती आहे, त्यांना अजून चांगलं आम्ही ओळखू. त्यामुळे तेव्हा डोक्यात हेच होतं की आपल्याला आता हा सीन कसा करायचा आहे आणि नित्या कशी रिॲक्ट करेल, हेच सगळे विचार होते. आणि आता सगळेच खूप पटकन मिक्स झालेत, त्यामुळे आता असं वाटत नाही की नवीन टीम आहे किंवा काय. नाही, डेफिनेटली हा एक मी म्हणेन की शॉकिंग आणि प्लेझंट चेंज आहे. कारण की शॉकिंग यासाठी की एकमेकांना या रूपात बघितलंच नव्हतं कधी आणि इमॅजिनच केलं नव्हतं की गौरी या रूपात कशी दिसेल किंवा तिनेसुद्धा विचार केला नसेल की जयदीप या रूपात अधिराजच्या रूपात कसा दिसेल. सो पण ऑफकोर्स दोघेही छानच दिसत आहेत. मी माझी पण तारीफ करत आहे त्याच्यात. पण नित्याबद्दल सांगायचं झालं तर गिरिजा खूप छान दिसते या रूपात आणि प्रेक्षकांनासुद्धा आवडते, सगळ्यांना आवडते. अधिराजचं कॅरेक्टर लोकांना आवडतं आहे. सो वी आर व्हेरी हॅपी as long as audience is happy, so we are happy. आणि थोडी मेहनत आहे, कारण की लगेच एका कॅरेक्टरमधून दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जंप मारणं कठीण असतं. पण मालिकेचं शूट करता करता आणि इतक्या वर्षांची ती सवय लागलेली आहे ना स्विच ऑन स्विच ऑफची, तर ती आता कुठे ना कुठे आता थोडं इझी झालं आहे कॅरेक्टरमध्ये येणं. पण सुरुवातीला टेन्शन होतंच की आपण नवीन काहीतरी करायला चाललो आहे, लोकांना आवडेल की नाही आवडणार. पण आता आम्ही रिलॅक्स आहोत की आता रेटिंगसुद्धा आलेली आहेत आणि पहिल्याच प्रोमोला प्रेक्षकांनी खूप कमाल प्रतिसाद दिला आहे. तर तेव्हा त्यांचा जो फीडबॅक येतो, त्यांच्याकडून जेव्हा एक अप्रुव्हल मिळतं, तेव्हा मग आपण रिलॅक्स होतो की हां, आपण जे काही करतो आहे ते बरोबर करतो आहे, वी आर ऑन द राईट ट्रॅक. सो आता आम्ही रिलॅक्स आहोत, तो आता बरं वाटतं आम्हाला. तू काय सांगशील अधिराजबद्दल आणि तू गौरीच्या कुठल्या गोष्टी मिस करतेस? मी मंदारचं म्हटलं तर तो कुठल्याही लुकमध्ये चांगलाच दिसतो, हँडसमच दिसतो आणि तो सगळे लुक्स किंवा जी काही फॅशन असेल तो चांगल्या पद्धतीने कॅरी करतो. त्यामुळे आताही तो हँडसमच दिसतो आहे. मला हे बघायचं होतं की तो त्याची आता भाषा वेगळी आहे, सो ती कशी असेल, तो कसं बोलेल. पण तो मस्त करतो आहे आणि त्यालाही मजा येते आणि तो खूप एफर्ट्स घेतो. त्यामुळे मी छान मस्त करतो आहे तू आणि त्याला तो एन्जॉय करतो आहे मेन म्हणजे, त्याच्यामुळे ते अजून छान होतं आहे. सो इतके वर्ष तू कोल्हापुरी लँग्वेज बोलत होतीस, आता तू त्याला कोल्हापुरी लँग्वेजचे असे काही धडे देतेस का किंवा नाही ना? तो मला काही सांगतो ना मी त्याला काही सांगते. आम्हाला जे डिरेक्टर सांगतात ते आम्ही करतो. नाही, आम्ही एकमेकांचं काम डिस्टर्ब करत नाही. आणि मुळात आणि ते का त्यामुळे त्याचं कारण सांगतो किंवा आधी जो तू प्रश्न विचारलास ना की सेकंड डेपासून कसं काय, कारण की जसं गिरिजाने सांगितलं मरण्याचा सीन झाला आणि आम्ही लगेच नेक्स्ट डे पहिला सीन सीझन 2चा पहिला सीन शूट करायला घेतला आणि आम्ही आमच्या कॅरेक्टरमध्ये खूप बिझी होतो. म्हणजे आम्ही स्वतःच्या कॅरेक्टरवर वर्क करत होतो, स्वतःच्या लुकवर वर्क करत होतो आणि त्यामुळे आम्ही फारसं गप्पा मारणं किंवा टवाळका करणं असं काही नव्हतं. आम्ही खूप असं काही झालं नाही की त्यांनी चांगलं करू नये म्हणून किंवा मी चांगलं करू नये म्हणून कुठे डिस्टर्ब करायला नको. तिच्या डोक्यात काही असेल तर मी उगाच जाऊन ना काहीतरी चुकीचं सजेशन देणं, तिने मला काहीतरी सांगणं आणि आपण डिरेक्टर जे सांगतो ते न करता वेगळंच काहीतरी, तर कोणालाही आम्ही एकमेकांना डिस्टर्ब करत नव्हतो. आणि आम्ही फक्त त्या दिवशीच नाही तर गेले कित्येक दिवस आम्ही आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास करणं, आपल्या कॅरेक्टरवर मेहनत करणं, तर तेच करतो आहे. त्यामुळे एकमेकांना सजेशन देणं आता म्हणजे आत्ता जर दिलं ना तर खूप लेट होईल. आहे की ना, की आता सगळं सुरळीत चालू आहे. जे कॅरेक्टर आम्ही करतो आहे ते लोकांना आवडत आहे, तर आत्ता तसं काही नाही आहे. पण मगाशी जो प्रश्न विचारला असतो की गौरीच्या लुकमधलं गिरिजा काय मिस करते, तर मी तिच्या वतीने उत्तर देऊ इच्छितो. मला असं वाटतं ती अश्रू मिस करत असेल तिचे. एवढी जी ती रडायची गौरी, तर ते आता आय थिंक नाहीच ना या सीझनमध्ये. हा रडली आहे घरातल्या सीझनमध्ये. रडवणार आहेच, पण मी गौरी इतकं नाही, पण मी रडले आहे आणि मी गौरीच्या साड्या मिस करीन, कारण त्याची सवय झाली होती. सो जेव्हा कंटिन्यू सीन्स असतात साडी चेंज असायची तेव्हा थोडं असं व्हायचं की अरे
खूप सीन्स आहेत आणि प्रत्येक सीननंतर साडी चेंज आहे, तेव्हा असं थोडं वाटायचं. पण मी आता मिस करते. ऑफकोर्स मला याच्यात पटकन रेडी होता येतं, पण मी गौरीच्या साड्या मिस करते. हर्षदा ताईची एंट्री झाली आहे, तिच्यासोबत काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कारण कमाल एक्सपिरियन्स, ब्युटिफुल. त्यांचा खूप फेमस डायलॉग आहे, ब्युटिफुल रंग माझा वेगळामधला. सो ब्युटिफुल हर्षदा खानविलकर मालिकेत आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की हर्षदा मॅम आहेत या शोमध्ये आणि त्यांची एक वेगळी एनर्जी घेऊन येतात. आणि जेव्हा आम्हाला कळलं की हर्षदा मॅमची पण एंट्री होते मालिकेत, तर आम्ही खूप खुश होतो की चला एक मालिकेमध्ये एक खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे सरपंचबाईंचं, तर ते त्या प्ले करत आहेत आणि डेफिनेटली कमाल ॲक्ट्रेस आहेत त्या आणि त्या मालिकेला एका वेगळ्या लेवलला अजून घेऊन जातील आणि ज्या त्या करतायत, लोकांना त्यांचं काम आवडतं आहे. आणि आम्हीसुद्धा खुश आहोत की आमच्या शोमध्ये हर्षदा खानविलकर आहेत, वर्षा उसगावकर आहेत. सो वी आर व्हेरी हॅपी. त्यांना बघताना असं वाटतं की दरारा वगैरे असू शकतं, असं काय आहे का? किंवा तिथून पण काय सांगशील? हो, म्हणजे आम्ही हर्षदाताईंना आधी भेटलो आहे, पण थोडं कुठेतरी असं होतं की आपण पटकन काही बोलून नको जायला, त्यांना वाईट नको वाटायला. पण त्या फार गोड आहेत आणि जसं मंदार म्हणाला, ते आल्यानंतर एक एनर्जी घेऊन येतात, एक पॉझिटिव्हिटी घेऊन येतात आणि असं होतं की त्या म्हणजे खूप मोठ्या नाही आहेत त्या एजनी, खूप यंग आहेत त्या, पण आमच्यापेक्षा मोठ्या, तर त्या एवढ्या एनर्जेटिक एवढं काम करून असू शकतात. तर आपण नक्कीच म्हणजे डल नाही झालं पाहिजे, आपण पण त्याच एनर्जीने काम केलं पाहिजे. ही पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी घेऊन त्या येतात. सो आणि त्या फारच गोड आहेत. त्या आल्यानंतर हाय डार्लिंग, कशी आहेस वगैरे, तर खूप छान वाटतं आणि मजा येते त्यांच्यासोबत सीन करताना. आणि त्या ज्या पद्धतीने काम करत आहेत, तर ते खूप इझनी आणि खूप कमाल काम करत आहेत. सो जसं मंदार म्हणाला की त्याच्यानी एक वेगळं वळण येणार आहे मालिकेत आणि जे तुम्हालाही खूप आवडेल. हर्षदा मॅमबद्दल मला एक गोष्ट सांगायची की आता त्या या मालिकेत आहेत, मी त्यांच्यासोबत काम करतो आहे, आम्ही एकत्र काम करतो आहे. यापूर्वी मेघनने रंग माझा वेगळामध्ये त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि त्याच्याही खूप वर्षांपूर्वी मितिकाने म्हणजे माझ्या बायकोने आणि हर्षदा मॅमने एकत्र हिंदी मालिकेमध्ये काम केलेलं आहे. सो आय थिंक घरात आम्ही 3 ॲक्टर्स आहोत आणि हर्षदा मॅम आम्ही एकत्र काम केलेलं आहे. सो शी इज लाईक अ फॅमिली फ्रेंड आणि खूप स्वीट आहेत त्या. त्यांची भले अशी काही इमेज असेल किंवा असं बाहेरून वाटत असेल की त्या ज्या रंग माझा वेगळामध्ये जसं त्यांचं कॅरेक्टर होतं तशा त्या असतील, पण तशा नाही आहेत, त्याच्या विरुद्ध आहेत त्या आणि खूप स्वीट आहे. सो प्रेक्षकांना आता बघायचं आहे की नित्या आणि अधिराज परत कधी एकत्र येते. असं विचारणार नाही की कधी येणार किंवा कसं येणार, पण तुम्हाला काय वाटतं की कसं असू शकतं ते? मी सांगू? नको सांगूस, नको नाही, सांगूस. नाही सांगायचं आहे. नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये आम्ही एकत्र असू. परत आम्ही एकत्र कधी येणार नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये? नाही, पण आम्ही ऑन अ सिरियस नोट आम्ही प्रत्येक सीनमध्ये एकत्र असतोच. पण आता अधिराज आणि नित्या त्यांचा जो भांडणाचा फेस चालू आहे, नित्या गावातल्या जमिनी हिसकावून घ्यायला आली आहे आणि अधिराज गावातला मुलगा आहे, त्याला जमिनी विकायच्या नाही आहेत. तर दोघेही आता विरुद्ध टोकाला आहेत आणि त्यांच्यात लव्ह स्टोरी फुलेल का? तर फुलेल तर कशी फुलेल? त्यांना जुन्या आठवणी म्हणजे जयदीप आणि गौरी हे आठवतील का? आणि अजून बरेच असे खुलासे व्हायचे आहेत आणि डेफिनेटली कधी ना कधी एकमेकांच्या प्रेमातसुद्धा ते पडू शकतील, पण ते कधी होणार, कसं होणार त्याबद्दल आता आम्हालाच काही आयडिया नाही आहे. पण आम्ही जे प्रत्येक एपिसोडमध्ये जे सीन येतात अधिराज आणि नित्याचे, ते आम्ही खूप एन्जॉय करत असतो आणि त्याच्यावर काम करत असतो. प्रेक्षकांची एक गोड खंत आहे, अधिराज फक्त लवलीलाच घेऊन गाडीवरती फिरत असतो, त्या कधी मागे बसणार आहे? आय विश लवकरच तो दिवस यावा. ही माझी राम प्यारी, याचं नाव नाही ठेवलं पण आता, पण लालपरी म्हणू शकतो काही. ही गर्लफ्रेंड आहे माझी अधिराजची. एक असताना दुसरी नाही येऊ शकत. नाही होऊ शकते ना, आय डोंट माइंड. नाही पण डेफिनेटली तो दिवस लवकरच येईल जेव्हा अधिराज या बाईकवर नित्याला मागे बसवेल किंवा नित्या चालवेल आणि अधिराज मागे बसेल. सस्पेन्स असणार आहे की नित्या खरंच चालवणार? तू तरी बोल काहीतरी, थोडंच काय बोलायला मागत नाही. फटफट. नित्याला सगळं करता येतं. नित्याला सगळं करता येतं. फक्त गावातल्या जमिनी विकत घेता येत नाही आहेत. ते पण करून दाखवीन मी.
मी असताना कसं पॉसिबल आहे ते एपिसोडमध्ये बघा. राईट, नाव शी इज राईट. ते एपिसोडमध्ये बघा, काही गोष्टी तुम्हाला एपिसोडमध्ये बघायला मजा येते. काही नाही, आम्ही खूप सी म्हटलं ना, अजून याची प्रॅक्टिस नाही झाली आम्हाला. तो खरोखर खोकला आहे. नाही, नाही. खोकला मगाशी मी हा खोकत होता. मगाशी मला नित्याने सांगितलं की शॉट चालू असताना तिकडे जी माकडं आहेत त्यातला एक माकड आहे, त्याला खोकला झाला, सर्दी खोकला झाला. आणि मी म्हटलं काय, हे मी कधीच बघितलं नाही. आणि आत्ता मी हे एक्सपिरियन्स केला. हे सो क्यूट. या बोल कंटिन्यू. तर मुद्दा माझा हाच होता की अजून मला तर याची प्रॅक्टिस नाही झाली. आम्हाला जे डायलॉग्स लिहून येतात ते आम्ही पाठ करतो आणि कॅरेक्टरमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला एपिसोड बघावाच लागेल, कारण की खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे पुढे. नाहीतर आम्ही प्रोमो टाकूच, ते इंटरेस्टिंग असतील ते बघा आणि ते बघून तुम्ही सिरियल बघालच. तू काय सांगशील? मी सांगेन की आधी आम्ही रात्री 9:30 वाजता दिसायचो, आता रात्री 10 वाजता आम्ही दिसत आहोत. सो आधी तुम्ही जेवता जेवता सिरियल बघायचात, आता जेवण झाल्यावर सिरियलचा आनंद घ्या. पण मालिका नक्की बघत राहा. खूप इंटरेस्टिंग पुढे काही ना काहीतरी गोष्टी घडणार आहेत. आणि जे जुने कॅरेक्टर्स आहेत, जे अजून मेलेले नाही आहेत, जे वाचले आहेत, तर ते येतील की नाही, किंवा येतील तर कसे येतील, तर हे सगळं कोण कोण येतील. ते मेलेले पण जिवंत होऊ शकतात. माहीत नाही काय काय होणार आहे मालिकेत. सो बघत राहा मालिका, खूप इंटरेस्टिंग पुढे ट्रॅक्स येणार आहेत. थँक्यू.